हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। सो मंडळी, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे। तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण की जोही नवीन व्हिडिओ येईल तो तुम्ही मिस करणार नाही। ऑलरेडी चॅनलला 8 मार्च रोजी महाशिवरात्र येते। सो मंदिरात किंवा घरच्या घरी पूजा मांडणी कशी करावी, रुद्राभिषेक कसा करावा, हे अत्यंत साध्या सोप्या आणि कमीत कमी साहित्यात मी पूजेविषयी माहिती सांगितली आहे। अजूनही तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की चॅनलला जाऊन बघा। आणि मंडळी, महाशिवरात्र आता जवळ आली आहे। महाशिवरात्र असो किंवा इतर कुठलीही दुसऱ्या देवदेवतांची पूजा असो, त्यात पंचामृताला खूप महत्त्व आहे। आज मी तुम्हाला हे पंचामृत कसे बनवायचे याविषयी सांगणार आहे। आता तुम्ही म्हणणार की पंचामृत काय, ते तर अगदी सोपं असतं, त्यात काय अजून नवीन। हो, पंचामृत करायला अगदी सोपे वाटले तरी ते करताना काही गोष्टी ह्या पाळाव्या लागतात। मुख्य म्हणजे त्यातले पदार्थ हे ताजे असावेत व दही ही गोड असावी। पंचामृतातले दही काही वेळाने आंबट होतं आणि वास देखील बदलतो, त्यांच्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात। तसेच पंचामृतात सर्व वस्तूंचे विशेष प्रमाण घेतले जाते। ते बनवताना तूप आणि मधाची विशेष काळजी घेतली जाते, कारण यांचे समप्रमाण हे विष बनते। चला तर मग योग्य प्रमाणबद्ध साहित्याने पंचामृत बनवूया। या ठिकाणी मी 1 चमचा तूप घेते आहे। तूप हे गुळगुळीत आणि आपुलकीचे प्रतीक आहे। सर्वांशी प्रेमाने संबंध असले पाहिजे, ही यामागील भावना। त्यानंतर मी घेतले आहे 2 चमचे मध, त्यामुळे शक्तीही मिळते। शरीर आणि मनाने बलवान माणूस तर यश होतो, तसंच त्याला यश देखील मिळते। त्यानंतर मी या ठिकाणी घेतली आहे 4 चमचे खडीसाखर किंवा साखर। तिचा गुण म्हणजे गोडपणा। साखर अर्पण करणे म्हणजे जीवनात गोडवा वाढविणे। आता साखर विरघळेपर्यंत छानपणे आपण मिक्स करून घेऊया। साखर विरघळली की आता त्यात टाकूया दही। दहीचं प्रमाण आहे 8 चमचे। दह्याचा गुण म्हणजे जो इतरांना स्वतःसारखा बनवितो। दही अर्पण करण्याचा अर्थ असा आहे की प्रथम आपण स्वच्छ राहून सद्गुण अंगीकारून इतरांना आपल्यासारखे बनवावे। त्यानंतर यात आता आपण 16 चमचे दूध घालून घ्यायचे आहे। दूध हे शुभाचे प्रतीक आहे, म्हणजेच आपले जीवन हे दुधासारखे शुद्ध असावे। शेवटी दूध घालून छान मिक्स करून घ्यावे। पंचामृत करायला अगदी सोपे वाटले तरी ते करताना काही गोष्टी ह्या पाळाव्या लागतात। आयुर्वेदामध्ये पंचामृताला खूप महत्त्व आहे। ते प्यायल्याने आपल्या शरीरातील 7 धातू वाढतात, म्हणजेच रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र यांची वाढ करून शरीर हे बलवान होते। त्यामुळेच आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते आणि संसर्गजन्य आजारही टाळता येतात। पंचामृत हा शब्द 2 शब्दांनी बनला आहे। पंच म्हणजेच 5 आणि अमृत म्हणजे अमरत्व प्राप्त करणारे जल, म्हणूनच याला पंचामृत म्हणतात। अभिषेक करताना पंचामृत वापरले जाते। या पवित्र पाण्याचे मिश्रण देवतांच्या मूर्तींना अंघोळ घालण्यासाठी वापरले जाते। सो मंडळी, आजचा हा पंचामृताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय।